या परिसरातले सर्व शेतकरी एवढे प्रचंड खुश आम्ही पाहिलं की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर साहेब इतका आनंद होता, इतका खुशी, आणि आपण एक वेगळ्या स्थानावर आलेलो आहोत आणि वेगळा अनुभव जो आहे तो त्यांनी या ठिकाणी आपले कांचन साहेब वगैरे सगळे पण भरपूर 2-3 तालुक्यातले सुद्धा होते. आणि अशा प्रकारे आणि आता आम्हाला ऐकायला मिळालं की साहेबांचा बर्थडे पण आहे ना 2 दिवसावर, परवाच आहे. तर आत्ता ते परमात्माचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत आणि ईश्वरीय घरामधून त्यांना जरूर तो आशीर्वाद प्राप्त होईल आणि 100% होणार आहे. तर कारण हे स्थानच असं आहे की इथे जे जे कोणी आत्मे येतात ना ते असे भरभरून जातात. मागच्या वेळेला पुणे युनिव्हर्सिटीचे कुलगुरू आले साहेब, तर गेटमधून आत आल्यानंतर दुपारी जायचं होतं, परंतु ते म्हटले काय असेल ते असेल. मी गेटमध्ये आत आल्यापासून माझी इच्छाच होत नाही बाहेर जायला. म्हणजे असं आहे की ईश्वरीय अलौकिक वातावरण आहे आणि आज आपण या अशा अलौकिक वातावरणामध्ये सर्वजण बसलेलो आहोत. आपल्या आदरणीय नलिनी दीदी जी आहेत आणि सर्व आपल्या या परिसरातले सर्व कार्यकर्ते ज्यांचा सतत संपर्क असतो या जगदंबा भवनशी, तर आज सगळेजण उपस्थित आहे. तेव्हा आपण साहेब 2 मिनटं बोलतील का? चला. हां हां बरं, बहीणजी बोलतील, बहीणजी नंतर बोलतील. हां दीदींना बोल, साहेब बोलतील हा नंतर शेवटी दे तुम्ही बोला. ओम शांती. जगदंबा भवनच्या या पवित्र ऑडिटोरियम, मी म्हणणार नाही, आध्यात्मिक शक्तीचं एक केंद्र की जिथे बसल्यानंतर खरोखरच जाणवतं. असं तर अनेक ठिकाणी आपण ऑडिटोरियममध्ये जात असतो, परंतु एक वेगळं चैतन्य या संपूर्ण ऑडिटोरियममध्ये जाणवत आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी खरं म्हटलं तर मी वेळ दिला होता आणि मी येणारी होतो, परंतु 1 वाजता दुपारची एक बैठक खूप महत्त्वाची लागली होती आणि त्या बैठकीला राजकीयदृष्ट्या मी नसेल तर अडचण होईल, म्हणून मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की तुम्ही थांबा, त्यांना थोडंसं समजवा. आणि मग ती बैठक संपल्यानंतर मग 2:15 वाजता मी विमानाने पुण्यात उतरलो, हेलिकॉप्टरने, आणि डायरेक्ट इथे आलो. या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या आमच्या दीदी, बाकी सर्वच दशरथभाई, इतर आणखी सगळेच सेवक आणि सर्व बंधू आणि भगिनींनो, मी मगाशी बोलताना माझी दिलगिरी व्यक्त केलीच होती जेव्हा शेतकरी सर्वच होते, की खरं म्हटलं तर मला आवडलं असतं त्यांच्याशी सगळ्यांशी संवाद करण्याला, इंटरॅक्शन करायला, परंतु कधीकधी ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात त्याच्यामुळे थोडंफार मागे पुढे होत असते. पण तरी तेवढ्या याच्यात मी सांगितलं की शेतकरी हा या देशाचा कणा आहे. कितीही इंडस्ट्रियलिस्ट आले, किती एम्प्लॉयमेंट झाली, तरी दशरथभाई जेवढी एम्प्लॉयमेंट शेतीमध्ये आहे ती करोडोमध्ये आहे, करोडोमध्ये. एक उदाहरणच तुम्हाला सांगतो, फक्त ऊस, शुगर केन या क्षेत्रावर अवलंबून असणारे किती लोक आहेत या राज्यातले? 2 कोटी. जे ऊस उत्पादक, ऊस तोड कामगार, कारखान्यामध्ये काम करणारे कामगार, ऊसाची मशिनरी बनवणारे लोक, असे ऊसाशी संबंधित असणारे 12 कोटीतले 2 कोटी फक्त एका क्षेत्राशी संबंधित आहेत. बाकीचं मग भाजीपाला वगैरे तर हे. आणि म्हणून खरं म्हटलं तर गावाकडे जोपर्यंत शेती चांगली विकसित होणार नाही तोपर्यंत ग्रामीण भागामध्ये तसं भवितव्य नाही. शेतीला पाणी आणि त्याच्याबरोबर शेतीला पाणी आणि शेतीच्या मालाला योग्य भाव हा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शेतकरी खूप अडचणीत सुद्धा आहे, प्रचंड अडचणीत आहे. पण तरी तो मनोभावे सेवा करत असतो काळ्या आईची. यावेळेस कांद्याचे पैसे नाही झाले आणि लॉस गेला 20,000 रुपये एकरी,
तरी तो पुढच्या वेळेस शेत खाली ठेवत नाही. ती सेवा म्हणून तो करत असतो. आणि ठीक आहे, सहनशक्तीसुद्धा त्याची तेवढीच असते. एखाद्या व्यापारामध्ये आपल्याला अडचण झाली तर 1-2 वेळा अडचण झाली तर तिसऱ्या वेळेस आपण दुकान बंद करून टाकतो. पण शेतकरी कधीही दुकान, म्हणून तो सर्व जगाचा पोशिंदा असा जो बोलला जातो, त्याचं कारण हे आहे की काही झालं तरी पण तो सातत्य ठेवत असतो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने शेती याच्यामध्ये जोपर्यंत मोठ्या गुंतवणुका, आता फक्त आपण ऊसच बघतोय, ऊस, शुगर केन, शुगर इंडस्ट्री वगैरे वगैरे, इथेनॉल हे झालं. पण जोपर्यंत आता बटाटा आपण विकत बनवतो शेतकरी, दिदी तो 20 रुपये किलोने जातो. आणि तोच बटाटा पुढे कंपनीमध्ये प्रोसेस होतो आणि त्याचे चिप्स असतात ते 200 रुपये किलोने विकले जातात. 200 रुपीज. 10 पट. एंड प्रॉडक्ट जोपर्यंत शेतकऱ्याच्या हातात लागत नाही, प्रोसेसिंग वगैरे सगळं करत, तोपर्यंत हे होणार नाही. आणि म्हणून बऱ्याच ठिकाणी आता म्हणजे नरेंद्र मोदींचं तेच विजन आहे पंतप्रधानांचं, की शेती आणि व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट. म्हणजे एखादा, आता गहू आमचा शेतकरी पिकवतो, पण मोठमोठ्या फ्लोअर मिल 500-500 कोटीचा धंदा करतात. फक्त दळतात, पॅक करतात आणि त्यांचं लेबल लावतात. सो ते शेतकऱ्यांना व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट ज्याला म्हणतात. सीताफळ आहे तर सीताफळाची प्रोसेसिंग करून त्याचे गर आहे तो डायरेक्ट मार्केटिंग करणे वगैरे. दुर्दैवाने त्या बाबतीत आता सरकारचं काम सुरू आहे, परंतु काही ॲग्रेसिव्ह आणि क्रिएटिव्ह माणसं मंत्रिपदावर जोपर्यंत येत नाहीत ना ह्याच्यामध्ये क्रिएटिव्ह. मी शिवतारे गोठ्यातून, म्हणजे मी नेहमी सांगतो की विजयबापू शिवतारे कोणाला आता वाटते बाबा उद्योगपती आहेत, मोठे आमदार आहेत, मंत्री होते वगैरे वगैरे, ठीक आहे. पण मी 75-77ला मुंबईला गेलो होतो, माझ्या पायात चप्पल नव्हती. म्हणजे मी नेहमी सांगतो की गाईच्या गोठ्यात आणि उपाशी आईच्या पोटी जन्म घेतलेला विजय शिवतारे. कल्पकतेने सगळं शक्य आहे. मल्टिप्लिकेशनसुद्धा 2 × 2 4, 4 × 4 16, 16 × 16 जर प्रॉपर प्लॅनिंग असेल तर निश्चितपणे होत असते. शेतीमध्ये ते होत नाही आहे. तुमची बाबा 2 एकर जमीन आहे तर पुढच्या वर्षी 4 एकर झाली, 8 एकर झाली, होत नाही. त्याचं कारण 2 वेळा चांगले रेट मिळाले तर 4 वेळा त्याचं नुकसान होत असते. पण तरी सातत्याने तो काम करत असतो. आणि म्हणून माझ्यासारख्या माणसाला खरं म्हटलं तर, आता मी साखर कारखाना नेवासामध्ये केला, मोठा साखर कारखाना केला आहे. 4,500 टन पर डेचं क्रशिंग आहे, 14 मेगावॉटचं पॉवर जनरेशन आहे, 2 लाख लिटरचं इथेनॉल आहे. तसं बघायला गेलं तर काय जास्त प्रॉफिटेबल बिझनेस नाही आहे. पण आपण आणि वर्षातल्या 365 दिवसातले 160 दिवस चालवायचं, नंतर मग त्याचं मेंटेनन्स करत बसायचं, पगार वर्षभराचे द्यायचे. पण तरी आपल्या हातून शेतकऱ्यांसाठी काहीतरी एक युनिट झालं पाहिजे. एक साखर कारखाना म्हणजे जवळजवळ 40,000 लोकांचं, म्हणजे ऊसतोड कामगारांपासून ते एक मोठा कारखाना, कमीत कमी 40,000 लोकांचं चूल त्याच्यातून पेटते. आणि म्हणून आयुष्यामध्ये असं क्रिएटिव्ह काम, पैसे कमवण्याची कामं होतच असतात वेगवेगळ्या याच्यातून. असं एखादं मोठं क्रिएटिव्ह काम व्हावं अशा प्रकारची जी माझी सुप्त इच्छा होती. आणि त्याच्यातून तो कारखाना साकार झाला. अनेक हिंड्रन्स आले, केसेस झाल्या, होऊ द्यायचा नाही प्रायव्हेट कारखाना, आणि तो जिल्हा वेगळा, नगर. पण तरी देवाच्या कृपेने हे सगळं शक्य झालं. आणि 1-1.5 महिन्यापूर्वी कारखाना कार्यान्वित झाला, आता फुल स्विंगमध्ये सुरू आहे. आणि म्हणून आजच्या शेतकऱ्यांशी मला इंटरॅक्शन करायला, आणि कृषी दिन होता, खूपच आवडलं असतं. मला थोडंसं जर अगोदर कळलं असतं दिदी, तर कदाचित मी देखील एखादा कार्यक्रम. काही शेतकरी खूपच क्रिएटिव्ह पद्धतीने काम करतात, दिवस रात्र झगडत असतात. जसं सोमर्डी करून गाव आहे, त्या गावामध्ये आमच्याकडे अंजीर, तो दादा बोराडे करून एक जण आहेत, बेस्ट क्वालिटीचे अंजीर, आणि एवढं मोठ्या प्रमाणामध्ये प्रोडक्शन आहे त्यांचं, म्हणजे पर एकरी. त्यामुळे अशा काही शेतकऱ्यांना बोलावणे, त्यांच्याशी हितकूच करणे. पण हरकत नाही, कृषी दिन जरी झाला आहे तरी काय करता आलं तर बघू. वाढदिवसाच्या दिवशी 2-4-5 जे असे गरीब शेतकरी आहेत आणि खूप चांगलं काम करतात, अशा लोकांना प्रोत्साहन म्हणून दिली निश्चितपणे
आपल्या सगळ्यांच्या वतीने मी देखील तसा प्रयत्न करेल. आपण बोलावलं, परत एकदा दिलगिरी व्यक्त करतो की मी येऊ शकलो नाही. आता मला मध्ये येताना मी पाहिलं की त्या रोडचं, गेल्या वेळेस मी आलो होतो त्यावेळेस पावसकरला इथेच फोन करून सांगितलं होतं रोडचं काम चालू आहे. मी आता त्याला इथूनच तुमच्या समोरून चहा घेता घेता पावसकरला फोन करतो आणि त्याचबरोबर नंदकुमार जगताप जे प्रमुख आहेत पुण्याचे पाण्याचे, त्यांनाही सांगतो की ब्रिक्सपर्यंत आलेली लाईन आहे ते पुढे जगदंबापर्यंत टाकून घ्या लगेच. परत वर मग तुम्ही कॉन्क्रीट केलं मग परत तोडातोडी आणि काय करायची गरज नाही. हां, ड्रेनेज लाईन आणि सगळं करा. आत्ता मी चहा घेता घेता त्यांच्याशी बोलतो. माझ्या हातून तेवढी सेवा घडेल. आणि बरेच दिवस रखडलं होतं, तुम्ही एक फोन केला की काम चालू सुरू झालं. सगळं क्रेडिट बापू तुम्हाला आहे. नाही, मी निमित्त आहे, कोणतरी पुढे यायचं असते, मी निमित्त आहे. पण एक नक्की आहे की सेवा, आपल्या हातून एखादं चांगलं काम झालं तर त्याचा एक वेगळा आनंद असतो, आशीर्वाद मिळत असतात. आणि म्हणून पुढं आता मी त्यांच्याशी बोलतो आणि हे काम अगदी वेगाने, मला सांगितलं की फेब्रुवारीमध्ये काहीतरी कार्यक्रम आहे, त्यामुळे ड्रेनेज लाईन, पाण्याची लाईन आणि कॉन्क्रीटचा रोड किती फेब्रुवारीला आहे? 9 फेब्रुवारी. ते महिनाभराचा वेळ आहे फक्त. एवढा महिनाभरामध्ये करायला लावतो मी कमिशनरला सांगून, फास्ट एकदम करायला लागतो. पुढे सुद्धा मी पाहिलं की काही ठिकाणी कॉन्क्रीटचा रोड केला आहे परंतु क्वालिटी बरोबर नाही आहे, कुठे कुठे तुटला आहे, काय झालं आहे. तर ओव्हरऑल त्यांना तिथपासून ते पुढे वरपर्यंत जिथे जिथे पॅचिंग करायचं आहे, प्लेन करायचं आहे, कुठे खड्डे भरायचे आहेत, ते सगळ्या गोष्टी त्यांना मी सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्मान करून नाही दीदी बोलते तुम्ही बोला दीदी, नंतर तेच बोलतो, चांगला मूड आहे. ओम शांती. या ज्ञानविना सभागृहामध्ये सकाळ आणि संध्याकाळ तर संघटन होतच असतं, भिन्न भिन्न प्रकारचे कार्यक्रम होतच असतात आणि सर्वजण या ठिकाणावरून एक नवीन अनुभूती, नवीन प्रचिती करून जातच असतात. पण आजची सभा ही विशेष दुपारी लागलेली आहे. ही एक म्हणजे बापूंच्या आगमनाच्या निमित्ताने ही एक फार मोठी सुवर्ण संधी म्हणा, अचानक लाभ म्हणा, किंवा तुम्हा आम्हा सर्वांचं सौभाग्य म्हणा, अशा रीतीनं हे एक दुपारचं संघटन झालेलं आहे. तर मला वाटतं बापूंच्या ज्या विशेषता आहेत तर त्या काही मी आता वर्णन करत बसणार नाही. परंतु म्हटलं जातं भारत मातेचा जो आत्मा आहे तो ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या रूपामध्ये राहतो आणि प्रत्येकाचं जे आपलं लाईफ आहे आणि लाईफस्टाईल आहे ती थोडी वेगवेगळ्या पद्धतीची आहे. पण जे शेतकऱ्याचं जीवन आहे ते अनादी आणि अविनाशी रूपामध्ये रात्रंदिवस अहोरात्र तो सतत आपल्या कामामध्ये बिझी असतो. आणि बापू आमचा एक टॉपिक आहे, बिझी में भी इझी कैसे रहे असा एक टॉपिक आहे. आणि दुसरा एक टॉपिक आहे कॉल ऑफ टाईम, म्हणजे समयाची काय मागणी आहे, काय पुकार आहे, म्हणजे जे सृष्टीचं चक्र चालत आहे त्या समयानुसार पण आम्हाला आमच्या जीवनामध्ये काय परिवर्तन करायचं आहे. जसं सायन्सनं परिवर्तन केलेलं आहे तसं या राजयोगाच्या मेडिटेशनच्या माध्यमातून आपली विल पॉवर, सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ प्रोग्रेस, आत्मविश्वास, इच्छाशक्ती जी वाढीला लागते, जागृत होते. आणि ते आमचं ज्यावेळेला मनोबल वाढतं, मनशक्ती वाढते. कारण आपण प्रत्येक प्रोजेक्टमध्ये पाहतो की म्हणतात कमीत कमी 4 बाजवा, 4 पिलर्स पक्के पाहिजेत. एक आहे मॅन पॉवर, दुसरी आहे मनी पॉवर, तिसरी आहे मटेरियल पॉवर आणि चौथी आहे मार्केट. आता या सगळ्यांचा जो कणा म्हणा, बॅकबोन म्हणा, किंवा याचं फाउंडेशन, पाया म्हणा, बुंधा म्हणा, तो आहे आपली माइंड पॉवर. आणि मनोबलाच्या, मनशक्तीच्या अभावी शेतकऱ्यांच्या जीवनात पण काही छोटे मोठे प्रश्न उभे राहतच असतात. तर त्या सर्वांना तोंड देण्याकरता, त्या सर्व परिस्थितींना
एक व्यवस्थितरित्या हँडल करण्याकरता, आणि कधीकधी काही प्रश्न गंभीर निर्माण होतात सुसाईडच्या रूपामध्ये, पण त्यावेळेला सुद्धा जर आपला विवेक जागृत असेल, आपली जर थोडी सहनशक्ती वाढीला लावली आणि जीवनाची जर एक आपल्याला व्हॅल्यू मूल्य कळलं, तर त्यावेळेला सुद्धा तो सावरू शकतो. आणि अशा करता या ठिकाणी हे ईश्वरी ज्ञान दिलं जातं. आज आपण या ज्ञानविना सभागृहामध्ये आलात. आपले बोल आम्हाला खूप दिवसांनी ऐकायला मिळाले आणि ते सुद्धा आम्ही प्रत्येकजण आमच्या हृदयामध्ये जतन करू. आणि तो सुद्धा विचार विद्यालय करतच आहे की आपल्या एकूण 20 प्रभाग आहेत, त्याच्यामध्ये एक रुरल विंग आहे आणि त्याच्यातर्फे शेतकऱ्यांकरता विशेष ग्रामीण माणसांच्या विकासाकरता सतत लक्ष दिलं जातं. मग ते स्वच्छता अभियान असेल, ते पदयात्रा असेल, सायकल यात्रा असेल, मोटारसायकल यात्रा असेल आणि कधी कार सेवा पण असेल, कार यात्रा पण असेल. आणि त्याच्याद्वारा छोट्या छोट्या गावामध्ये वस्तीवर शेतावर जाऊन त्यांच्याशी आमचे भाऊ बहिणी हितगुज करतात आणि थोड्या थोड्या छोट्या छोट्या गोष्टींची उदाहरणं देऊन त्यांना थोडीशी आध्यात्मिक ज्ञानाची जोड कशी मिळेल की ज्याच्यामुळे जसं शेतीशी पूरक धंदे आहेत ना, मग ते दुग्ध असेल, दुधाचा असेल व्यवसाय, शेळीपालन असेल, अनेक गोष्टी आहेत. तर त्याच्याद्वारा जशी जोड मिळते तसं आपल्या विचाराला थोडीशी एक शक्तिशाली सकारात्मक विचाराची जोड असली तर जसं आपण जेवणामध्ये बाकी सगळं खातो, थोडंसं वरून लोणचं, चटणी, एक स्वीट पण ठेवतो, अशा पद्धतीनं तो पूर्ण आहार मानला जातो. आणि थोडेसे हे ईश्वरी विचार जर शेतकऱ्याच्या जीवनामध्ये असतील तर येणाऱ्या समस्यांवर तो लवकरात लवकर विजय प्राप्त करू शकतो, त्याला पार पाडू शकतो आणि त्याच्यामुळं पण त्याचं मनोबल वाढीला लागतं. अशा एक विचाराच्या माध्यमातून आजचा प्रोग्राम ठेवला होता. आणि आम्हाला मंचावर सुद्धा खूप अभ्यासू आणि अनुभवी सगळ्या हस्ती भेटल्या, लोक भेटले आणि त्यांनीही आपण जसं बापूंनी आता सांगितलं की लहानपणी काय होतं, पण ती आता हिस्ट्री झाली, पण त्याच्यातून त्यांनी काय लेसन घेतला. फक्त त्याच गोष्टीला ते कवळून किंवा आवळून बसले नाहीत, परंतु पुढं मला काय करायचं आहे, त्यांचं हे जे व्हिजन आहे ते पक्क बुद्धीमध्ये आहे. त्याच्यामुळे त्यांच्यामधली मला दृढता, कोणत्याही गोष्टीत दृढता असली तर म्हटलं जातं दृढता ही सफलता की चाबी है. त्याच्यामुळे त्यांना प्रत्येक वेळेला पावलोपावली या जगदंबा मातेच्या जीवनामधून प्रेरणा मिळावी आणि तिचे आशीर्वाद तर आहेच आणि नावामध्येच त्यांचा विजय सामावलेला आहे, ते काही वेगळं सांगायला नको. अशाच प्रकारची विजयमाला सदोदित त्यांच्या गळ्यामध्ये राहू दे, मस्तकावर विजयाचा तिलक राहू दे, ही शुभ भावना, शुभकामना. ओम शांती. खातिर हमारे दूर से चल के जो आप आए, खातिर हमारे दूर से चल के जो आप आए, स्वागत है दिल से आपका, स्वागत है दिल से आपका, तशरीफ आप लाए, स्वागत है दिल से आपका, तशरीफ आप लाए, खातिर हमारे दूर से. खुशियाँ बिखेर दी है यहाँ आपने तो आकर, खुशियाँ बिखेर दी है यहाँ आपने तो आकर, ये वक्त सज गया है तुम्हें अपने बीच पाकर, तुम्हें अपने बीच पाकर, अपने बीच पाकर. देखो प्रभु भी
आपको यहाँ देख के हर्षाए। स्वागत है दिल से आपका, स्वागत है दिल से आपका, तशरीफ आप लाए। स्वागत है दिल से आपका, तशरीफ आप लाए। खातिर हमारे दूर से शुभ होता जिनका आना, हो आप वो फरिश्ते, शुभ होता जिनका आना। लाए हो साथ अपने उमंगों का नजराना, उमंगों का नजराना, उमंगों का नजराना। आने से आज आपके मौसम भी गुनगुनाए। स्वागत है दिल से आपका, स्वागत है दिल से आपका, तशरीफ आप लाए। स्वागत है दिल से आपका, तशरीफ आप लाए। खातिर हमारे दूर से मेहमान तो जहां में है रब का रूप प्यारा। मेहमान तो जहां में है रब का रूप प्यारा। शिरकत से जिनकी होता अव्वल है काज सारा, अव्वल है काज सारा, अव्वल है काज सारा। शिरकत जो किए आपने सांसें भी मुस्कुराए। स्वागत है दिल से आपका, स्वागत है दिल से आपका, तशरीफ आप लाए। स्वागत है दिल से आपका, तशरीफ आप लाए। स्वागत है दिल से आपका, तशरीफ आप लाए। सकल जनांचे करू स्वागत, सकल जनांचे पाहुनी सकला मन आनंदले, पाहुनी सकला मन आनंदले। स्वागत सकल जनांचे करू स्वागत, सकल जना के